करायचं सुरू. नमस्कार सर्वांना. 2 दिवसापूर्वी माझ्या आमदारांनी काही विषयाच्या संदर्भानं बार्शी नगर परिषदेमध्ये बोलत असताना काही गोष्टींची चर्चा केली, उहापोह केला. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं घरपट्टीवरील दंड आणि व्याजाच्या संदर्भात असणारी अभय योजना या संदर्भात त्यांनी जी काही माहिती दिली, तत्पूर्वी आपण सभागृहात देखील जी काही चर्चा झाली ती आपल्या सर्वांच्या समोर आहे. पुन्हा एकदा या विषयावर सांगत असताना माझे आमदार राजाभाऊ राऊत यांनी 2 दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयावर बोलत असताना त्या ठिकाणी अत्यंत चुकीच्या भाषेत वक्तव्य करीत माझ्या संदर्भानं, आमच्या पार्टीच्या संदर्भानं काही जी वक्तव्य केली त्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं की अभय योजनेचा विरोधकांनी बाऊक केला, राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. 2% दंड व्याज माफीचा ठराव आम्ही 2018लाच केला होता, आम्हीच पाठपुरावा केला, 15-20 दिवसात आनंदाची बातमी मिळाली. या सर्व आरोप चर्चेच्या संदर्भानं खुलासा करत असताना मी अत्यंत नम्रपणानं, विनयशीलपणे आपणासमोर काही माहिती सादर करतो. या ठिकाणी तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीपरावजी सुपल साहेब यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राजाभाऊंचा तो गैरसमज आहे, ते म्हणाले लक्षवेधी, परंतु तारांकित प्रश्न होता आणि तो तारांकित प्रश्न सादर केल्याची तारीख आहे 29/1/2025. नीट पहा, ती तारीख आहे 29/1/2025 आणि शासनानं जो आदेश त्या ठिकाणी पारित केलेला आहे त्याची तारीख आहे 19 मे 2025. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की 29/1/2025ला आम्ही तारांकित प्रश्न ऑनलाईन पद्धतीनं दिलीप सुपल साहेब यांच्या अकाउंटवरून विधिमंडळाच्या वेबसाईटवर टाकला आणि तो टाकल्यानंतर त्याच्या उत्तराचा दिनांक होता 7 मार्च 2025. शासन निर्णय जो 19 मे 2025चा निर्गमित झालेला आहे त्याच्यामध्ये संदर्भामध्ये म्हटलंय तर संदर्भामध्ये शासनपत्र क्रमांक 2 नंबरचा जो संदर्भ आहे त्याच्यात 29/1/25 हा आमच्या तारांकित प्रश्नाच्या संदर्भानं झालेला पत्रव्यवहार. त्यानंतर 15/4/25 मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय आणि 30/4/25ला त्या परिस्थितीत अधिवेशन सुरू नसल्यामुळं राज्यपालांच्या स्वाक्षरीने पारित झालेला अध्यादेश. अशा पद्धतीनं 19 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने शासनादेश निर्गमित केला. आता ह्या शासनादेशामध्ये नेमकेपणानं काय म्हटलंय? आता मग ही सगळी परिस्थिती वस्तुस्थिती असताना आम्ही काय म्हणतोय की आमदार दिलीपरावजी सुपल साहेबांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला, त्याची दखल शासनाने घेतली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय झाला आणि शासनादेश पारित झाला. याच्यामध्ये कुठेही श्रेय घेण्याचा प्रयत्न नाही, याच्यामध्ये कुठेही राजकारण आणण्याचा प्रयत्न नाही. हा शेवटी बार्शी तालुक्यातल्या टॅक्सपेड नागरिकांच्या हिताचा प्रश्न आहे, शहरातल्या. आणि सत्तेत आहोत असं म्हटल्याबरोबर त्याला राग आला. याही वाक्याचा माझ्या आमदारांना राग आला आणि ते म्हणाले की तुम्ही नेमकं कोणाबरोबर आहेत काय कळत नाही. तत्पूर्वी ही देखील पार्श्वभूमी आपण तपासली पाहिजे की तुम्ही 95ला काँग्रेससोबत होते, 96ला शिवसेनेतून नगरसेवक झाले, 1 वर्ष नगराध्यक्ष होते, त्यानंतर तुम्ही 2004ला आमदार झाल्यावर 2005 साली काँग्रेससोबत नारायण राणे साहेबांसोबत तुम्ही गेले. 6ची नगरपालिका तुम्ही काँग्रेसच्या चिन्हावर लढवली. त्यानंतरची पार्श्वभूमी पहा, त्यानंतर ते परत शिवसेनेत गेले. त्यानंतर 2016ची नगरपालिका त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर जिंकली. त्यानंतर 17ला ते भाजपमध्ये गेले. आता तुम्ही वेळोवेळी जर अशा पद्धतीनं विकासासाठी पक्ष बदलत असाल तर ते तुम्ही बदललेला पक्ष किंवा तुम्ही घेतलेला निर्णय राजकीय हा विकासासाठी आणि आम्ही घेतलेला मात्र नाही का? मग आमच्याही नेतृत्वाने, शीर्षस्थ नेतृत्वानं सांगितलं की ठीक आहे, आपल्याला ही भविष्यात लोकांची कामं करायची आहेत, विकास करायचा आहे, म्हणून आपण ही राज्य शासन. आज मी तुमच्या तोंडचं जे वक्तव्य आहे तुम्ही माझा उल्लेख करताना नागोबा नरसोबा असं घ्या. वास्तविक पाहता आपल्यासारख्याला ते शोभत नाही, कारण आपण 5 वर्ष नगरसेवक, 1 वर्ष नगराध्यक्ष, 10 वर्ष आमदार आणि 14 वर्ष नगरपालिका, 25 वर्ष पंचायत समिती तुमच्या ताब्यात आहे, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही अशा पद्धतीची वक्तव्य करत असाल तर ते कितपत योग्य आहे? तर हे आपल्याकडून शोभत नाही.
आपण नागोबा नरसोबा म्हणाला. नागोबा म्हणजे केवळ सर्पदेवता नव्हे, निसर्ग रक्षणाचे जिवंत प्रतीक आहे. पुराण कथानुसार नाग हे पाताळ लोकाचे अधिपती आहे. श्वशनागाच्या फण्यावर भगवान विष्णू शयन करतात. यावरून नागदेवतेचं महत्त्व स्पष्ट होतं. ग्रामीण परंपरेत आजही अशी श्रद्धा आहे की नागोबा गावाचं रक्षण करतो, पीक व संततीचं रक्षण करतो. आता आपण नरसोबाकडे वळू. नरसोबा म्हणजे भगवान विष्णूचा नरसिंह अवतार, अर्धा सिंह आणि अर्धा मानव. असुरराज हिरण्यकश्यपाच्या अन्यायाविरुद्ध भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार धारण केला. ना दिवस ना रात्र ना आत ना बाहेर अशी विलक्षण क्षणी अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली. नागोबा आपल्याला निसर्ग जपायला शिकवतो, तर नरसोबा आपल्याला अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवतो. आजच्या काळात या दोन्ही शिकवणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नागोबा भूमीचा रक्षक आहे, नरसोबा भक्तीचा रक्षक आहे. अशा पद्धतीने नागोबा नरसोबाबद्दलचं पौराणिक कथामधलं विवेचन आहे. माझ्या आमदारांनी कृपा करून आजही व्यासपीठावरची भूमिका कायम ठेवावी. ते म्हणतात व्यासपीठावर मी बदललोय, पण ते बदललेले नाहीत. त्यांची बदललेलीची भूमिका ही व्यासपीठावरची आहे. शेवटी काही गुण अंगातले आहेत ते जात नसतात, त्या पद्धतीनं ते बोलले. दुसऱ्या गोष्टीचा खुलासा करत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही नगरपालिका जिंकली आहे, जिल्हा परिषद जिंकली आहे, विधानसभेत आमचा तांत्रिक पराभव झाला. या संदर्भाने एक अत्यंत महत्त्वाचा मी खुलासा करू इच्छितो आपल्यासमोर. अत्यंत गांभीर्यानं ह्या सगळ्या गोष्टींच्या पुराव्याशी निशी आपल्यासमोर उपस्थित आहे. विधानसभा निवडणूक लागल्यानंतर आदरणीय आमदार दिलीपरावजी सुपल साहेब हे विधानसभेचे उमेदवार म्हणून उभे होते. आणि उमेदवार म्हणून उभे असताना आम्ही मतदार यादी पाहिली, तर त्याच्यात 22,222 दुबार बनावट मतदारांचा आम्ही शोध घेतला. एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती यादी काढली. ती यादी आम्ही तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली, मात्र त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. सुपल साहेब 6,500 मतांना निवडून आली. त्यानंतर आम्ही ती बोगस आणि दुबारची मतदार यादी घेऊन विद्यमान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांना समक्ष भेटलो. त्यांना प्रेझेंटेशन दिलं आणि लॅपटॉपवर आम्ही ही नावं कशा पद्धतीनं दुबार आणि कशा पद्धतीनं बोगस आहे, लोकसभेला असलेलं मतदान आणि विधानसभेला असलेलं मतदान याच्यात 28,000 मतदाराची पडलेली भर, हे सगळं त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर देखील आम्ही त्याचा पुढचा परिक्रमा म्हणून राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राज्य या दोघांनाही स्वतः वाघमारे आणि चोकलिंगम साहेब, वाघमारे साहेब यांना देखील, त्याच्यानंतर ते झेडपीचे माजी सीओ होते ते आपले काकाणी साहेब, सचिव राज्य निवडणूक आयोग, त्यांना देखील विश्वासभाऊ बारबोले, सुपल साहेब आम्ही स्वतः जाऊन भेटलो. या मतदार यादीमधल्या दोषांच्या संदर्भामध्ये माहिती दिली, मात्र तिथेही आमचा निभाव लागला नाही. त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील आम्ही अशाच पद्धतीनं बोगस दुबार मतदारांची तक्रार केली, मात्र त्या तक्रारीला देखील म्हणावा तितका निवडणूक आयोगाकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. याचाच परिपाक म्हणून एकूण बार्शी शहरातल्या 112 मतदान केंद्रापैकी 107 मतदान केंद्रामध्ये 50% ते 63%, 67% ह्या आसपास मतदान झालं. मात्र सिल्वर जुबली इथल्या मतदान केंद्रावर 80 ते 85% मतदान झालं. हे कशाचं प्रतीक आहे याच्याशी त्याला माहिती आहे. प्रत्येकाने आत्मचिंतन करावं. भगवंत भक्त असणार आणि भगवंताला स्मरून ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आणि उहापोह करावा. उगीच तीर मारण्यात मतलब नाही. त्याचबरोबर आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली. ह्या निवडणुकीमध्ये देखील गमतीचा भाग म्हणून सांगतो तुम्हाला. आता कांदलगाव हे काही पत्रकारांचं गाव आहे, तुम्हाला ते परिचित असलेलं गाव आहे. या गावामध्ये असलेली काही नावं, जॉन पायलॅन डॅनियल, सुषमा कमलाशंकर तिवारी ही नावं आहेत मतदार यादीतली. सोहेल अहमद अली अहमद हे कांदलगावातलं नाव आहे बरं का. हिरेश रूपचंदानी हे नाव कुठलं आहे? कांदलगावात हे रूपचंदानी ही नावं. हे डॅनियल नाव कुठलं आहे? दाखवतो. डॅनियल नाव कांदलगावात. हे झालं कांदलगावचं. अशाच पद्धतीनं आम्ही गावनिहाय त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये शिराळ्यामध्ये सलीमा अहमद शेख, दिलीप रामू पाटील, गुलाबाई पाटील, बारकीबाई पाटील, वशिष्ठ गुप्ता शिराळ्यातले मतदार आहेत बरं का. हे नावं आहे का? विश्वनाथ मडवी, त्याच्यानंतर प्रकाश कणोजिया, त्याच्यानंतर वैशाली कोटक, दिलीप प्राणजीवन ठक्कर ही मतदार यादीतली नाव आहे आत्ताच्या शिराळ्यामधली. असा प्रकार प्रत्येक ठिकाणी. ही नावं विधानसभेला नव्हती. त्यानंतर झेडपीच्या निवडणुकीला ही नावं आली. आणि हरकत घ्यायची
पिरियड वगैरे त्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला सगळं माहीत आहे. वेदांत निशांत कारिया हे नाव आहे. विजयकुमार दिलीप ठक्कर, कविता दिलीप पाटील, बेबीबाई माणिक पाटील, आकाश हरिश्चंद्र राठोड. मतदार यादी त्या संदर्भातले जे काही बनावट प्रकार आहेत या संदर्भानं सातत्यानं चर्चा आणि उहापोह होत असताना आम्ही लोकांनी जी मतं मिळवली, जिल्हा परिषदेमध्ये असतील, नगरपालिकेत असतील, लोकांच्या विश्वासानं मिळवली. कुठल्या पद्धतीनं मिळवली तुम्ही ते तुम्हाला माहिती आहे, सर्व जगाला माहीत आहे. सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे. आणि या सगळ्या गोष्टीत माझ्या आमदारांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना गर्भितपणानं खोड्या करू नका, परत आलोय आमचं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या बाबतीत तुम्ही नुकसान करायचा प्रयत्न केला आहे. आम्ही कुठेही खचलेलो नाही आणि ही लोकशाहीची लढाई आमची अशीच आखंडित राहील. आणि तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली विरोधक म्हणून तुम्ही काम करा, निश्चितपणानं आम्ही विरोधक म्हणून काम करू, तुमच्या अपेक्षेला उतरून काम करू. तुम्हाला देखील कौतुक आमचं विरोधक म्हणून करायची वेळ येईल अशा पद्धतीनंच विरोधक म्हणून आम्ही काम करू. एवढंच या निमित्तानं मी खुलासा करतो. माझ्या आमदारांनी आम्ही आजही त्यांना नम्रतेनं विनयशीलपणे सांगतोय की कृपा करून दिलेला कौल जो जिता होई सिकंदर या पद्धतीनं आम्ही मान्य केला. ज्या काही खोड्या ज्या काही करामती झाल्या त्या तुमच्यासमोर आम्ही ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, आता त्या बाबतीत बोलणं योग्य नसतं, परंतु ती लढाई आमची शेवटपर्यंत चालू राहील. आत्ता देखील BLOच्या माध्यमातून तो जो राज्य निवडणूक आयोगाचा प्रयोग सुरू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. आम्ही देखील सगळे कार्यकर्ते शहर ग्रामीण परिसरातले त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत आणि मी चांगल्या पद्धतीनं मतदार याद्या बळकटीकरण कसं होईल, चांगल्या पद्धतीनं पारदर्शी होईल, नेमकेपणानं जिथं वास्तव्यास आहेत तेच माणसांची मतदार येतात कशी नावं राहतील ह्याच्यावर लक्ष ठेवून राहू आणि पुढच्या निवडणुका आम्ही जिंकू एवढाच विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. सर्व पत्रकार बंधू नमस्कार. आज या पत्रकार परिषदेचं कारण म्हणजे पण गर्विष्ठ हेकेखोर आणि माझंच खरं म्हणणाऱ्या माणसाला समजावून सांगणं हे आणि त्या पद्धतीनं बोलण्यात जरी मी बदललो असं बोललेलं असलं तरी त्या विचारा आणि जरा बदलला आहात तर 100% बदलायचा प्रयत्न करा, चांगलं होईल. आणि आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही 15 महिन्यात काय केलं, मी 15 महिन्यात काय केलं हे विचारायचा तुम्हाला अधिकार नाही आहे ना मला. कारण तुम्ही 4.5 वर्षात काय केलं तर सत्तेत असताना किंवा पहिल्या 5 वर्षात तुम्ही काय दिवे लावले हे मी पण मग विचारू शकतो. मी काय केलं 15 महिन्यात कशाला, मी 40 वर्षाचा हिशोब द्यायला तयार आहे. आणि माझं महत्त्वाचं काम म्हणजे ज्याची दखल मी लक्षवेधी सूचना मांडली की या बार्शी शहरातले ओपन स्पेसचे प्लॉट जे आपल्या चेला चमाट्यामार्फत विकत घेण्याचा प्रकार चालू होता किंवा वेगवेगळ्या समाजाला ह्या प्लॉटमध्ये तुमचं सभागृह हा फसवायचा जो प्रयत्न होता तो मी एका लक्षवेधीमध्ये हाणून पाडला. जास्त काही फार बोलायची गरज नसते, मुद्द्याला कुठं नाक दाबल्यावर तोंड उघडतं हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं आम्ही तो एक लक्षवेधी मांडली, त्याची दखल परवा महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि सगळीकडचे रिपोर्ट मागवलेत की कुठं कुठं हा ओपन स्पेसचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आहे, त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यासाठी त्यांनी मागितलेत. साधी गोष्ट आहे, पूर्वीपासून ओपन स्पेस ही त्या लेआउटमधल्या प्लॉटधारकाच्या मालकीची आहे. एक मी प्रश्न विचारला तर तुम्हाला एवढ्या मिरच्या जमल्यात, एवढं जळफळाट झाला असो, पण आम्ही लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी आणि विकासासाठी
आमचं काम आम्ही करत चाललेलो आहोत, करत राहणार आहोत. प्रत्येक गोष्ट पैशात मोजायची नसते, वेगवेगळ्या पद्धतीनं विकास होत असतो. 4 रस्ते आणि त्याचं कंत्राट घेतलं म्हणून सगळ्या गावाचा विकास होत नसतो. या तालुक्यामध्ये पांगरी आणि बार्शी ग्रामीण हे 2 ग्रामीण रुग्णालय मी मंजूर करून आणले आणि उभे केले आणि आरोग्याची काळजी या माध्यमातून घेतलेली आहे. आणि पांगरीचं जे पूर्वीचं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं ते चिखर्ड्याला हलवलं. त्या ठिकाणी खूप त्या पंचकृषीतल्या लोकांची सोय झाली. मला विचारायचं झालं तर मी तुम्हाला विचारतो की मी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला, त्याचा श्रेय घ्यायचा तुम्ही प्रयत्न करत होता. पण नंतर तुम्हाला कळलं की आम्ही पत्रव्यवहार दाखवल्यावर की याचा पाठपुरावा कुणी केलेला आहे. आणि जे क्रीडा संकुलाचा बॅडमिंटन हॉल आम्ही ते मंजूर करून आणलं, ती 15 एकर जागा त्या ठिकाणची, तुम्ही तुमच्या ह्याच्यात खेळासाठी म्हणून काय केलं? निदान आम्ही एक बॅडमिंटन हॉल तरी आणि क्रीडा संकुल मंजूर करून आणलं. तुम्ही ग्रामीण भागातल्या आरोग्याच्या दृष्टीनं काय काम केलं, शैक्षणिकदृष्ट्या काय काम केलं, सांस्कृतिकदृष्ट्या काय काम केलेलं आहे, क्रीडाच्या जे आहे खेळ आणि ज्याचा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाने गंभीर दखल मोदी साहेबांनी घेतलेली आहे, खेलो इंडिया, त्या बाबतीत तुम्ही काय काम केलं ते सांगा ना. मी रस्ते 4 चकचकीत केले, तुम्हाला कंत्राट पाहिजे म्हणून तुम्ही रस्त्याची कामं आणली, दुसरं काय उद्योग केला? आणि कुणाला म्हणता गुरगुर नामकं तमकं? गुरगुर या तालुक्यात कुणाचीच चालत नसते. गुरगुर केल्यानंतर धडा मिळतो, तो धडा तुम्ही बी घेतला आहे, बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याला गर्व आहे किंवा मिशान आहे अशा माणसाला समजून हे माणूस सांगू शकत नाही, वेळ काळच अशांची दखल घेऊन त्यांना समजून सांगू शकतो. तर रौळगाव ताळ्याचं काम यांचा काय संबंध आहे? केव्हा मी त्याचं नाशिकवरनं 5 ताळ्याची पाणी उपलब्धता सर्टिफिकेट आणली, गोसावी नावाचे एक्झिट संस्था नेरी नाशिकला, तिथून आणली. त्याच्यामध्ये सुरडी आहे, मालेगाव आहे, रौळगाव आहे, आपलं चिंचोली आहे. त्याच्यासाठी आम्ही पलीकडचं महेश सावंतचं गाव संगमनेर आहे, धरण पूर्ण केलं, आम्ही आणलं ते साठवणतराव. तुम्ही उमराजेच्या बोटाला धरून तिथे जाऊन फीत कापायला होते, आम्हाला काही वाईट वाटलं नाही. तुमचा स्वभाव आहे पुढे जाऊन फोटो आणि नारळ फोडायचा, तर फोडा. मागही बळेवाडीला मी पाणी पुरवठा मंत्री, तुम्ही विहिरीचं नारळ फोडला, मला काही वाईट वाटलं नाही. चांगलं आहे, तुम्हाला संधी दिली गावाने नारळ फोडायचा, तुम्ही फोडा. पण काम मी आणलेलं आहे. आता तसं रौळगावचं श्रेय घ्यायचं, मग चिंचोली काका बोलत नाही? मागं त्यांनी बहिष्कार टाकला होता चिंचोलीच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवर, हे तळ करा म्हणून. ज्याचंही टेंडर झालं होतं माझ्या काळात, मी त्याचा पाणी परवाना आणलेला होता, पाणी उपलब्धता परवाना, त्याचं टेंडर झालं. आपले जे मंत्री नितीन राऊत होते त्यांनी जलसंधारण महामंडळाकडचं काम, त्याचं टेंडर झालं. ते परत नवीन सरकार 14ला आल्यानंतर 2 महिन्यांनी ते सगळे टेंडर रद्द झाले. त्याच्यानंतर लोकांनी उपोषण केलं, बहिष्कार घातला. त्यावेळेस हे महाशय तिथे गेले आणि त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन लावून मी तातडीनं सुरुवात करायला लावतो आणि तुम्ही यांच्याशी बोला, बहिष्कार उठवा म्हणून. ते उठलं. आज 14 ते 26 12 वर्ष काय केलं तुम्ही? तुमचं सरकार होतं ना, मग त्या प्रश्नाकडे का लक्ष नाही, फक्त रस्त्यावरच का लक्ष? का नाही झालं चिंचोलीचं काम, तळ्याचं? हे
एक काढायला गेलं ना तर असं 100 गोष्टी निघतील. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या स्वतःला नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे वागा, बोला, दुसऱ्यावर टीका करा. आणि नगरपालिका निधी, आता तुमचं काय हातात अर्थ खाता आहे का स्वतःच्या? का तिथं जाऊन तुम्ही सहाय्य करणार आहे, मी निधी आणतो नाही करतो? काय निधी 40 वर्षात तुम्ही आज सांगता त्याच्या कितीतरी पटीनं मी निधी आणला. आज त्याचंच सांगतो तुम्हाला उदाहरण म्हणून. बार्शी उपसा सिंचन योजना ही सुरुवात त्याची 1994 पासून केली. 95ला अपक्षाच्या मदतीवर युती सरकार आलं. अपक्षांच्या आमच्या मागणीमुळं कृष्णा खोरे महामंडळ झालं आणि 94ला पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मान्यता दिलेला प्रस्ताव सीना-बेमा जोड कालवा आणि बार्शी उपसा एका वेळेची प्रमा आहे प्रशासकीय मान्यता. आणि मनोहर जोशी साहेबांच्या मागं लागून आम्ही कृष्णा खोरे महामंडळ केलं. त्यावेळी मी अपक्ष आमदार होतो. तिथून सुरू झालं आणि 14 साली पाणी उपळाईपर्यंत आणण्याचं काम लक्षाच्या वाडीपर्यंत आम्ही केलेलं आहे. त्याच्या पुढचं कामाच्या बाबतीत सुद्धा ज्यावेळेस जयंतराव पाटील साहेब म्हणजे पहिली सुप्रमा केव्हाचे म्हणजे प्रमा ही जुनी 96ची, त्याच्यानंतर दुसरी 22 साली जयंतराव पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते. त्यांना महाविकास आघाडीचं सरकार, त्यावेळेस मी आणि बबनदादा आम्ही 2-3 वेळा भेटलो आणि जवळजवळ 677 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता त्यांनी दिली. आणि त्याच्यानंतर निधी सुद्धा प्रशासकीय मान्यता असल्याशिवाय निधीचा पुरवठा होऊ येत नाही. ते काम आधी करावं लागतं आणि ते केल्यामुळं पुढची सगळी कामं टप्प्याटप्प्याने झाली. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही 1-2.5 वर्षाचे आमदार सत्तेतले होता आणि तुम्ही मला शिकवा, मी हे केलं नसतं, आडात नसतं तर पावऱ्यात कुठनं आलं? आडात आणण्याचं काम मी केलं म्हणून तुमच्या 2.5 वर्षात पावऱ्यात आलं असं मी म्हणतो. आणि आज घडीला हे कामाची परत तिसरी सुप्रमा म्हणजे सुधारित प्रमा हे पेंडिंग आहे. त्याच्यासाठी सुद्धा मी भेटलेलो आहे. आणि या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जी खात्यावरच्या चर्चा असतात त्याच्यात हा प्रश्न मांडून मी सुद्धा सोडून घेतल्याशिवाय राहणार नाही. सरकार म्हणजे सरकार पक्षाचाच आमदार असल्यानंतर प्रश्न सुटतात. हे चूक आहे. हे अभय योजनेच्या प्रश्नावर दाखवून दिलेलं आहे. माझा त्या निर्णयात उल्लेख आहे प्रश्नाच्या तारखेचा. हे तुम्ही काही बोलले म्हणजे वरचे सगळ्यांनी काहीतरी मूर्खासारखं बोलायचं. यांना कोण मंत्रालयात ओळखतं का? तुम्ही एकदा माझ्याबरोबर चला, तुम्हाला किती ओळखते तर मला किती ओळखते हे आपण एखादा ओंकारसारखा पत्रकार घेऊन जाऊ मागं कॅमेरा की तुम्हाला किती जणांनी ओळखून नमस्कार केलं आणि मला किती जणांनी केलं. काय आतलं बालिश बडबडीला उत्तर देण्याची सुद्धा मला लाज वाटायला लागली. कुठवर असं ह्या म्हणजे ज्याला धर ना पूड असे प्रश्न ह्याला मंत्रालयात कोण विचारतंय, कोणत्या डब्यात बसू, तुम्ही किती डब्यात बसला ह्याचा आधी स्वतःला विचारा. आणि तुम्ही डबा बदललेला चालतो, दुसऱ्यांनी बदलल्यावर एवढं वाईट वाटायचं काय कारण आहे? ही लोकशाही आहे. ज्यांचे विचार पटतील ते जातील. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं जर बघायचं झालं तर कॅरमचा बोर्ड फुटल्यानंतर हे उदाहरण मी मागं वापरलं होतं, तेच राज ठाकरे साहेबांनी वापरलं की कोणती चुंगटी कोणत्या गलीत गेली आहे ते कळना झालं. अशातला प्रकार आहेच की. त्याच्यामुळं पतिव्रतेनं सांगायचं असतं.
एवढंच बोल. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहिली प्रमा ही 95-96ची आहे, त्यावेळेस मी आमदार होतो. ही तुम्हाला वाटल्यास नंतर याची कॉपी काढून देईन. आणि जयंतराव पाटील आणि आता तिसरीसाठी प्रस्तावित आहे. आणि आत्तापर्यंत त्याच्यामध्ये माहे जून 25 अखेर निर्माण झालेली सिंचन क्षमता ही जवळपास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, पण मधली काही कामं राहिल्यामुळे हे क्षेत्र ॲक्च्युली भिजायचं राहिलेलं आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चर तयार असलेलं 15,032 हेक्टर ह्याचं सिंचन क्षमता ही इतक्या वर्षातल्या या वेगवेगळ्या माध्यमातून आलेल्या निधीच्या कामातून हे निर्माण झालेले आहे. आता आणि जवळजवळ 3,500 हेक्टर क्षेत्र 2014 पासून 3,500 हेक्टर क्षेत्र हे ॲक्च्युली ओलिताखाली आहे. आणि त्याच्यानंतर त्याला पर्यावरण मान्यता मिळालेली आहे 15 साली. पंपग्रह आणि ऊर्ध्वगामी नलिका टप्पा 1-2ची शीर्षकामे पूर्ण झाली आहेत. कालव्याची जवळजवळ जेवढा ओपन कालवा आहे ती पूर्ण झालेला आहे. आता फक्त राहिलेलं आहे तावडीजवळचं काम. रेल्वेच्या तिथलं काम रेल्वेने अजून पैसे भरा म्हणून सांगितलेलं आहे, ते काम एक थांबलेलं आहे. आणि गाताजेवाडीचा तर ब्रिज झाला आणि तिथलं पुढं MSEBमुळं कामाचा खोळंबा झाला आहे. ती पण मी आजच त्यांना संबंधित MSEBच्या अधिकाऱ्यांना सांगून तुम्ही त्यांच्याबरोबर बसा आणि ते तातडीनं ही अडचण दूर करा म्हणून सांगितलेलं आहे. आणि तावडीजवळचं काम पण चालू आहे. आणि त्याच्यानंतर आणि डाव्या कालव्याचे एक कॉन्ट्रॅक्टर ते कोण सुरवशे का कोण होते ते अर्धवट काम करून पैसे बिल पण न उचलता ॲब्स्कॉन्ड आहेत. त्याही बाबतीत मी त्यांना आत्ता सूचना दिल्या की तुम्ही परत नवीन रिटेंडर त्याचं करा. आणि ते काम जर पूर्ण केलं तर हे सगळं क्षेत्र माड्यातल्या 5 गावाचं म्हणजे ह्या पाईपलाईनची कामाची जी सुप्रमा घेतली त्याला पाईप डिस्ट्रीब्युशन सिस्टीम त्याच्यामध्ये कॅनॉलमधलं पाणी जे पाझरतं त्याच्याऐवजी ते टाकल्यामुळं पाईपलाईन जवळजवळ काही 1,000 वर्ग हेक्टर क्षेत्र हे वाढलेलं आहे बघ ओलिताखाली येण्याचं. आणि त्याच्यात मग ती गावं 2 आपलं जामगाव सुहास काकाचं अंजनगाव आणि सुलतानपूर तांदूळवाडी हे पूर्वीपर्यंत होतं. ती गावांना ती पाणी मिळायची व्यवस्था ही झाली. अशा पद्धतीनं मी सातत्यानं कामात असतो. माझा कंत्राटदारीचा व्यवसाय नाही. मग मी केलेल्या कामाचा देखावा करत नाही किंवा नुमाईश म्हणतो आपण ना ती करत नाही. प्रदर्शन मांडत नाही मी केलेल्या कामाचं, कारण लोकांना माहिती असतं. रवळगावच्या लोकांना माहिती आहे, चिंचोलीच्या लोकांना माहिती आहे काय झालं आहे काय नाही. त्यामुळं इथं कुठंतरी काहीतरी 4 जणाला बोलून गप्पा मारण्यापेक्षा त्या गावातल्या लोकांना कळलं बाद झालं की वो ही कामाची कोणी सुरुवात केली आहे कोणी केलेलं आहे. असं मी अंगाने या तालुक्याचा विकास केला. 150 कोटी तर देणीच आहे ठेकेदारांची वगैरे असं मी ऐकलं वाचलेलं आहे. आपल्या काही जागृत पत्रकारांनी ती माहिती काढलेली आहे, त्याच्यातनं मला वाचून कळलं. तर ते आणायची जबाबदारी आता ज्यांच्या हातात नागरिकांनी नगरपालिका दिली त्यांनी मला नाही विचारायचं. मला काय विचारायचं त्यांनी विचारायचं झालं तर की तुम्ही सुद्धा याच्यासाठी आमच्यासाठी प्रयत्न करा. त्यात तुम्ही कमी पडलात तर किंवा म्हणलात तर. आणि माझी तयारी आहे
मी काय विरोधक म्हणजे माझा वैयक्तिक विरोधक कधी कुणाला समजलेला नाही. कोण समजत असेल तर मला काही घेणं देणं नाही, पण मी कुणाला समजत नाही. आणि जर कुणी म्हणलं मला मदत करा तर मी 100% सपोर्टिंग भूमिकेत, म्हणजे असतात ना मेन ॲक्टर आणि सपोर्टिंग ॲक्टर, त्या भूमिकेत मी त्यांच्यासाठी असू शकतो. एवढंच मला या निमित्ताने माझी भूमिका म्हणून आज मांडायची होती. ह्या सगळ्या त्यांच्या काहीतरी, आणि क्रेडिट घ्यायची गरज नसते. क्रेडिट लोक कोणाला कशाचं द्यायचं ते ठरवत असतात. त्याच्यामुळं जे केलं आहे ते मनापासून काम केलेलं आहे, जे करतोय ते मनापासून करतोय, आणि जे करणार आहे ते पण मनापासूनच करणार आहे. एवढेच तुम्हाला या निमित्तानं तुमच्या माध्यमातून बार्शीकर नागरिकांना मला सांगायचं आहे. उपसा सिंचनच्या प्रत्येक सुप्रमाणानुसार निधी प्राप्त झाला आणि खर्च झाला, पण दिलेली देयकं ठेकेदाराला, MB मधलं काम, जागेवरील काम, त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाची आर्थिक वैशिष्ट्य आहे. त्याच्यासाठी पाटील साहेब, आजच माझं बोलणं झालं की जे अर्धवट कामं आहे किंवा जिथं तक्रारी आहे कामाच्या, तसं नाही. जे कामं झाले म्हणून त्यांनी सांगितलं, हो ना, त्याच्यासाठी पुस्तिकात नोंदवलं आणि ते एक दिल्या त्या काम, आणि काम झालं नाही हा असं तुमचं म्हणणं हा. आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला बरोबर घेऊन आढावा मीटिंग एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे लावेल. आणि आता बार्शी शहरामध्ये चंडकचा पेट्रोल पंप, कुर्डारोड बायपासतो ते जामगावचा बायपासतो, 111 कोटी रुपयाचं काम चालू आहे शहरात. रस्त्याचं रस्त्याचं कॉन्क्रीटच्या. हो. 2 वर्ष झालं त्या कामाला चालना नाही, अपघात व्हायल्यात, लोक जीव मुठी धरून चालतात. त्याबद्दल तुमचं काय म्हणतं? बोर्ड सुद्धा लावले नाही साधे. आज ऑनलाईन आजच्या आज इकडं पलट नाही, इकडं पलट नाही. काम कोणतं आहे, BNCचं कोणतं आहे, नगरपालिकेचं कोणतं आहे, कोणचा तुकडा कोणाचा, 111 कोटीचं काम चालू आहे. कोण करतंय, कोणची यंत्रणा, फलक नाही. अपघात आहेत, लोकांचा जीव धोक्यात आहे. जीव गेले. जीव गेलेत, लोक मरण पावले, काही मोडून पडले, सापडले. हा आहे का निकाल पालचा असेल, याच्या आधीचं नाव आहे मला. अण्णांना प्रश्न आहे. तुम्ही आता सांगितलं की सिल्वर जुबली मतदान केंद्राचा तुम्ही विषय मांडला, तर मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही इथं पत्रकार परिषद घेतली होती. विश्वास भाऊंनी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणलं होतं की आम्ही बोगस मतदान होऊन दिलेलं नाही. रोखण्याचा प्रयत्न केला, ते झालं. दिलं नाही असं कसं म्हणतो? रोखण्याचा प्रयत्न केला पण ते झालं. काही तोंडात दुसऱ्याच्या घालतो का? 112 मतदान केंद्रामध्ये आता तुम्ही मला सांगा, तो पण बार्शीचा शहराचा भाग आहे, बरोबर? मग 105 मतदान केंद्रात, 107 मतदान केंद्रात जर 50% 63% 67% मतदान होतं आणि तिथंच 80-85 का होतं याचा अभ्यास करा. का तिथं जास्त जागृत आहे का? लोकशाही फोफावली. तुम्हीच मला सांगा, अनेक पत्रकारांनी सांगितलं ह्या ग्रामीण भागातून ह्या गाड्या आलत्या, त्या ग्रामीण भागातून त्या गाड्या आलत्या, असाही प्रकार झालाय ना. तुमची जागृत पत्रकारिता बाळशास्त्री जांभेकरांची काय सांगते? तुम्हाला माझा माहिती तुम्ही आहे, आढावा घ्या. खरं तुमची ओंकार. जबाबदारी आहे ती. दुसरा प्रश्न आहे, जागृत नागरिक बनावट आधार कार्डाच्या द्वारे निवडणूक मतदार यादीमध्ये नाव लावले गेलेले आहेत. मग हे जे चुकीच्या प्रकारे खोटे आधार कार्ड, बोगस आधार कार्ड करून नावं जे लावलेत ना, ह्याच्यावर आता सगळ्या साहेबांनी मग कशी सांगितली ती दुपारी लागली. ग्रामीणमधले लोक कसे 50-100चा एक गट्टा शहरामध्ये येतो. इथं आज 3,500 का 5,000 आहे? 5,500. 5,500. यांनी जो आता म्हणतात जानेवारी म्हणतात की आम्ही 2 काही स्थानिक स्वराज्य संस्था आणल्या, पण कशा प्रकारे आणल्या हे त्यांना पण माहिती होतं. आज त्यांनी बघितलं, त्यांना कळेल की आपण कसं जिंकलो आणि कसं काय झालं. अण्णा दुसरा प्रश्न आहे, गुटखा आणि दारूच्या बाबतीत सुद्धा सगळ्या पत्रकारांना माझी विनंती आहे. आजच मला वाटतं पावले तुमचं कुठलं चॅनलवर मी वाचलं सुळसुळाट, तर हे एकाने टाकून नाही, सगळ्यांनी याचा पाठपुरावा केला पाहिजे. पत्रकारांनी सुद्धा न कुठल्या दडपणाला किंवा कुणाच्या काय काय, हा नागरिकाच्या जीविताचा प्रश्न आहे. 2 नंबर धंद्याच्या विरुद्ध उभारणं हे जसं लोकप्रतिनिधीचं काम आहे, तसं पत्रकाराचं सुद्धा आहे.
आणि दुसरा प्रश्न तेवढी आहे- मदत मला करा, मी आहे तुमच्या बरोबर, तुम्ही माझ्या बरोबर. दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही आता जी डॅनियल वगैरे काही काही नावं नाही सांगितली, नाही, तुला दाखवतो, सांगितलं नाही. नाही, दाखवली जी पुरावा आहे, कॅमेऱ्यासमोर पुरावा दाखवला, अशी एकूण किती टोटल मतदार आहेत? आता त्याचं पूर्ण जिल्हा परिषद सांगतो. ह्याच्यामध्ये. त्याचं बायफर्गेशन आहे. आता शिराळ्यामध्ये 92 आहे एका एका गाव गावात. असे प्रत्येक गावाचं वेगवेगळं बायफर्गेशन आहे. तुम्हाला 138 गावांची यादी दिली जाईल. जेव्हा केव्हा तुम्हाला सवड असेल आणि तुम्ही जाऊन शोध घ्या ना. आता हे डॅनियल नावाचा माणूस कांदलगावात असेल का, मनचंदाणी असेल का, भुईर नावाचा माणूस, ठक्कर नावाचा माणूस शिराळ्यात असेल का, रूपचंदाणी शिराळ्यात असेल का. साधी गोष्ट आहे. एक मिनिट, ह्यात राजकारणाचा भाग थोडासा बाजूला बाजूला ठेवा. मतदार म्हणून, एक जागृत नागरिक म्हणून ह्या आडनावाची माणसं तुम्हाला 28,000 मतदार वाढली. आमची तक्रार 22,222 बद्दलची होती. हा, मग आता हा फुगवटा जो आहे 5-6 महिन्यातला एवढाच, हा कसा झाला? ह्यात आमच्या कुठल्याही बाबतीत ही जी काही त्रुटी आहेत त्या संदर्भात आमच्या तक्रारी आहेत. आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलाय त्याचा. साहेब, तुम्हाला प्रश्न होता की तुमच्यावर आरोप केला गेला की जी पाणी पुरवठा योजना आहे का बार्शीला जी पाईपलाईन यायला लागली, तर 15 महिन्यात तुम्ही किती वेळा व्हिजिट केली, किती वेळा ते फोटो टाकले, असं त्यांनी सातत्याने त्या विषयावर बोलतात. अहो, मी पाणी पुरवठ्याला व्हिजिट करायला काही कंत्राटदार नाही आहे त्याचा. मी गाडीनं जाताना सातत्यानं, माझं मुंबईला जाताना येताना, सकाळी रेल्वेला उतरताना सिद्धेश्वर वेळेवर पोचते म्हणून मी सिद्धेश्वरनी जातो पहिल्यापासून, मला सवय आहे ती. त्यामुळे जाता येता मी लक्ष असतं, मी पहिल्यापासून कुठं गळती झाली तर म्युन्सिपाल्टीत फोन केलेले की या ठिकाणी गळती आहे म्हणून. तुम्ही प्रदर्शन करत नाही, मी फोटो घेऊन मागं 4 दांडके घेऊन जात नाही. पण तसंच आवडत असेल तर जाईन परत तुम्हाला घेऊन. ही काय प्रश्न आहे का तुम्ही 15 महिन्यात किती गेला, तुम्ही किती वेळा गेला, असं मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही मला विचारायचं. आणि आपण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करता, परंतु त्या दिवशी तुमच्याकडून आम्ही देखील सत्तेत आहात असं कुठंतरी म्हटलं गेलं. तर नेमकी भूमिका कशा पद्धतीने राबवणार आता आपण? म्हणजे शेवटी आमची बांधिलकी लोकांची आहे. लोकांना अपेक्षित असतो विकास, आणि विकासासाठी आमचं जे शीर्षस्थ नेतृत्व ज्या भूमिकेत असेल त्या भूमिकेसोबत आम्ही, कारण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आम्ही महाआघाडीच्या माध्यमातून लढवली ना. आमचे नेते त्या महाआघाडीचा भाग होते आणि महाआघाडीचे उपमुख्यमंत्र्यांनी येऊन बार्शी तालुक्यात सभा घेतली ना. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचं दुर्दैवानं निधन झालं, आता त्यांची सभा ठरलेली होती. त्यामुळे सत्तेचा भाग आम्ही असूच ना. शेवटी काही सत्तेत आम्हाला जे विरोधक मंडळी प्रश्न विचारत होते किंवा ज्यांच्या बंधूंनी सभागृहात विचारलं की तुमचा काय संबंध आहे, आमचं सरकार आहे, आमचं सरकार आहे. सरकार हे महाराष्ट्राचं आहे, सरकार हे कोणा एका व्यक्तीचं नसतं. आणि राहता राहिला प्रश्न, आम्ही बी सत्तेच्या जवळ आहोत ना, सत्तेच्या सोबत आहोत. तुम्ही जसं सत्तेच्या सोबत विकासासोबत जाता वेळोवेळी, तसं आम्हीही जातो विकासाच्या नावाखाली. तसं दुसऱ्यांनी केलं तर काय परंतु आपण हा देखील मुद्दा गाजलेला बघितला की बार्शी नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे आणि आपण विरोधी पक्षनेते आहात, तर ह्या संदर्भात पुढे चालून काय ह्याच्यावरती प्रसंगानुरूप वेळोवेळी या संदर्भानं कागदावरची लढाई लढली जाईल. आणि या संदर्भात कुठेही कसलीही मुलाहिजा न ठेवता, तडजोड न करता, मुलाहिजा न ठेवता, न भिता निर्भयपणे तुम्हा पत्रकारांना सोबत घेऊन याची लढाई लढली जाईल. साहेब, शेवटच्या दिवशी जी सभा झाली म्हणजे मतदानाच्या निकालानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पांडे चौकात सभा झाली होती. कोणाची? विजयी उमेदवारांची आणि राजेंद्र राऊतांची सभा झाली होती. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की हे गेले सत्तेतल्या लोकांसोबत लढाई लढायला, पण शेवटच्या दिवशी यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्याच मागणं हात काढून घेतला. तर ह्याच्यावर तुम्ही काय म्हणणार? असल्या मूर्ख प्रश्नाला मी उत्तर देत नाही. म्हणजे त्याच्या मूर्ख प्रश्नाला, तुझ्या नव्हे. आपण म्हणले की तिसरी सुप्रमा जयंत पाटलांनी केली. हो, तिसरी दुसरी 2022 दुसरी तिसरी आता आहे. त्यांनी आज सकाळी असं म्हणले बाबा 2च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मी 700 कोटीची मान्यता मी स्वतः घेतली. ह्याच्यात आज सकाळी ते असं म्हटले. 22 साली सुप्रीमा कोण देतो? जलसंपदा मंत्री असतो. त्या दरम्यान दोघांचंच मंत्रिमंडळ होतं म्हणले ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस. अहो 22 साली कोण होतं?
आज सकाळी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. 22 सालच्या सुप्रीमेची तारीख आहे. बाकी कशाला उगप वाढवतात? इथं तारीख आहे ना, जे वाचा. तिसरी जेव्हा सुधारित आता तिसरी गेली आहे, प्रस्तावित आहे, फडणवीस साहेबांकडून मी स्वतः ती मंजूर करून घेतली. अजून व्हायचे. हे बघा, प्रथम सुप्रमा, आधीची प्रमा, प्रथम सुप्रमा 308 कोटीची, ह्याची तारीख आहे 8/9, बरोबर आहे. पहिली आहे 95-96. द्वितीय सुप्रीमा कुठे आहे? 23/6/22, 766 कोटी, बरोबर आहे. आता तृतीय सुप्रीमा प्रस्तावित किंमत 919 कोटी. त्यापैकी बार्शी घटकासाठी म्हणजे आपल्या बाजूच्या एरियासाठी 813 कोटी. आणि ती सुप्रमा SLTAC स्टेट लेवल म्हणजे टेक्नॉलॉजी कमिटी असते, त्यांच्याकडे गेलेले आहेत. त्यांनी काय त्रुटी काढल्यात त्याची पूर्तता अधिकारी करायला लागलेत. नंतर ती मंत्र्याकडे जाणार, स्वतः साहेब जयंत वित्त पाटलांना खात्याकडे जाणार नाही. आता जाणार आहे. आता ही प्रस्तावित तिसरी ती झालेली नाही. ते सकाळी म्हटले की मंजूर. झाली आहे. शरायच पटेल काय रे वागा. साहेब, या निवडणुकीत एक मुद्दा देखील आकर्षणाचा बिंदू ठरला की आपण हा कधीच याच्या अगोदर बोलले नव्हते की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा तो, परंतु ह्या निवडणुकीत जास्त याचं बाव झाला. याचं काय कारण असेल? त्याचं कारण आहे की या निवडणुकीत खरोखरीच बाऊ झाला नाही. ही निवडणूक पक्षाच्या फंडावरच लढवली गेलेली असल्यामुळे विजय मिळाला. काय कोणी घरे जाळलेले नाहीत त्यांनी.